फक्त या पावडरचा वापर करा आणि आपले दात मोत्यासारखे सुंदर आणि चमकदार बनवा। आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी दाताच्या समस्या निर्माण झालेल्या असतील तर त्या सर्व समस्या दूर करण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा उपाय घेऊन आलेलो आहोत। हा उपाय केल्याने तुमचे दात जे पिवळे झालेले आहे ते दात मोत्यासारखे शुभ्र चमकणार आहे। जर तुम्हाला दातदुखी, दातामध्ये कीड लागली असेल, दातातून रक्त येत असेल, हिरड्यांना सूज झालेली असेल, तोंडाची दुर्गंधी येत असेल, असे अनेक असंख्य समस्यापासून सुटका मिळवण्यासाठी हा उपाय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। आज आपण जो करणार आहोत तो अत्यंत सोपा, साधा पण तेवढाच प्रभावी आहे। हा उपाय करण्यासाठी आपण जे पदार्थ वापरणार आहोत ते पदार्थ आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध होतात आणि हा उपाय केल्याने आपल्या शरीरावर कोणत्याही प्रकारचा दुष्परिणामसुद्धा होत नाही। चला तर मग जाणून घेऊया हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे। अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकर पोहोचण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे कडुलिंबाच्या झाडांच्या पानांची पावडर। कडुलिंब हे आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे। या पानामध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात जे आपल्या शरीरात विषारी घटक दूर करण्यासाठी मदत करत असतात। सर्वप्रथम आपल्याला कडुलिंबाच्या झाडाची पाने स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत आणि त्यानंतर एका कपड्यावर टाकून ती वाळवून घ्यायची आहे आणि त्यानंतर मिक्सरच्या सहाय्याने बारीक वाटायचे आहे। आता आपल्याला दुसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे काळे मीठ। हा उपाय करण्यासाठी आपल्याला काळे मीठ याची पावडर बनवायची आहे। आपल्याला अर्धा चमचा काळे मीठ पावडर टाकायचे आहे आणि त्यानंतर एक चमचा बेकिंग पावडर आपल्याला टाकायचे आहे। म्हणजेच आपण घरामध्ये वापरणारा जो खाण्याचा सोडा असतो आपल्याला एक चमचा हा उपाय करण्यासाठी लागणार आहे। त्याचबरोबर हा उपाय करण्यासाठी आपल्याला अर्धा चमचा हळदसुद्धा लागणार आहे। हळदी आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाची मानली गेली आहे व अनेक आजारावर अँटीसेप्टिक म्हणून सुद्धा उपयोगात आणली गेली आहे। आता हे सगळे मिश्रण आपल्याला एकत्रित करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला दात घासण्यासाठी ही पावडर वापरायची आहे। या पावडरने जर आपण सातत्याने दात घासले तर आपल्या दातांवर पिवळा थर निर्माण झालेला आहे तो पूर्णपणे दूर होणार आहे आणि आपले दात मोत्यासारखे शुभ्र चमकणार आहे। त्याचबरोबर जर तुमच्या दातातून रक्त येत असेल, दात दुखत असतील, दातांमध्ये कीड लागलेली असेल, दातांमध्ये पायऱ्या झालेल्या असेल तर या सर्व समस्या पूर्णपणे दूर होण्यास मदत होणार आहे। हा अत्यंत सोपा जरी असला तरी तेवढाच प्रभावी उपाय आहे आणि म्हणूनच आपल्या दातांच्या समस्या पूर्णपणे दूर करण्यासाठी हा उपाय महिनाभर तरी करा। अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकर पोहोचण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।